नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की शेअर मार्केट म्हणजे काय. पण शेअर मार्केट करत असताना आपल्याला एका डीमॅट अकाउंटची गरज लागते. डीमॅट अकाउंट म्हणजे काय? डीमॅट अकाउंटला दुसऱ्या भाषेत आपल्याला ट्रेडिंग अकाउंट म्हणता येईल. ट्रेडिंग अकाउंट, डीमॅट अकाउंट जसं की आपले बँक खात्यामध्ये बँक आहे, त्या बँकेमध्ये आपल्याला पैसे ठेवायचे आहेत. त्या बँकेत जाण्यासाठी आपल्याला एक बँक खाते लागते, बँक अकाउंट लागते. सेव्हिंग असो, करंट असो, एक प्रकारचे अकाउंट लागते. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये शेअर खरेदी विक्रीसाठी एक अकाउंट ओपन करावं लागतं. त्यालाच डीमॅट अकाउंट म्हणजे म्हणतात. डीमॅट अकाउंट म्हणजे काय? तर यात आपण शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स वगैरे डिजिटल स्वरूपात ठेवू शकतात. पूर्वी असे शेअर्स खरेदी करत असताना आपल्याला त्याचे डॉक्युमेंट कागदी स्वरूपात ठेवायला मिळत होते. पण आता तेच शेअर्स आपल्याला खरेदी करण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ऑनलाईन अकाउंटमध्ये ठेवता येतात. त्यालाच आपल्याला डीमॅट अकाउंट म्हणले जाते. जसं की आपण बँकेत सेव्हिंग अकाउंट असतो, तसाच शेअर मार्केटसाठी डीमॅट अकाउंट असते. शेअर्स कागदी स्वरूपात न ठेवता ते सुरक्षित इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ऑनलाईन या अकाउंटमध्ये साठवले जातात. तर डीमॅट अकाउंट सुरुवात कसे करायची? तर डीमॅट अकाउंट करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये बरेच ब्रोकर किंवा बँक अवेलेबल आहेत. त्यामध्ये जसे की आपल्याला झिरोदा, अपस्टॉक्स, ग्रो, एंजल वन, HDFC सिक्युरिटीज, ICICI, कोटक सिक्युरिटीज इत्यादी ब्रोकर किंवा बँक आहेत अवेलेबल. ज्यापैकी किंवा तुम्हाला यापैकी माझ्या बायोमध्ये ग्रोची लिंक दिलेली आहे, तिथून लिंक करून ओपन करून तिथे बी अकाउंट खोलू शकता. दुसरं आहे, आपल्याला तुम्ही एखादी बँक निवडल्यानंतर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागून, त्यासाठी वेबसाईट आहे किंवा मोबाईल ॲपवरून अर्ज भरता येत. घर बसल्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून अर्ज भरता येईल. त्यासाठी KYC प्रक्रिया करावं लागेल. त्यासाठी तुमचं आधार कार्ड अपलोड केल्यानंतर, पॅन कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे पासबुक किंवा 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट हे अपलोड करावं लागेल. तुमचा पासपोर्ट साईज आणि सिग्नेचर, तुम्हाला आधार OTPद्वारे सिग्नेचर हा कंप्लीट प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला इन पर्सेस व्हेरिफिकेशन IP म्हणजे मोबाईल कॅमेऱ्यावरून किंवा व्हिडिओ कॉलद्वारे ओळख पटवली जाऊन तुमचा अकाउंट ओपन होईल. अकाउंट ॲक्टिव्हेशन झाल्याने सर्व डॉक्युमेंट तपासल्यानंतर तुम्हाला फ्युचर अँड ऑप्शन 24 ते 48 तासात तुमचे डीमॅट अकाउंट सुरू आणि फ्युचर ऑप्शन तुम्ही ट्रेडिंग करू शकता. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकाउंट ट्रेडिंग ओपन झाल्यानंतर काही ब्रोकर डीमॅट प्लस अकाउंट हा एकत्रित ओपन करतात. डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर डीमॅट अकाउंट म्हणजे तुमच्या शेअर्सचा डिजिटल लॉकर. हे उघडण्यासाठी तुम्हाला ब्रोकर जो निवडला आहे त्यासाठी KYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक या गोष्टी झाल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट मिळवले जाते. आता डीमॅटमध्ये शेअर्स ठेवण्यासाठी आणि ट्रेडिंग शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी. आता त्यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्रोकरने पैसे जमा करणे, तुमच्या ब्रोकर ॲपमध्ये किंवा ट्रेडिंग अकाउंटमध्ये बँक अकाउंट लिंक करून तुम्हाला शेअर्स खरेदीसाठी पैसे ट्रान्सफर केले जातात. तुम्ही डीमॅट ओपन अकाउंट तर शेअर्स निवडणे, तुम्हाला हवी असलेली कंपनी, जसे की तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्हाला TCS किंवा रिलायन्स जर तुम्हाला शेअर्स खरेदी करायचा असेल तर त्याचा शेअर प्राईस भाव बघून मार्केट ऑर्डर, त्याच्या किमतीवर खरेदी विक्री, लिमिट ऑर्डर ठेवलेल्या किमतीवर तुम्ही खरेदी करू शकता.